नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही हेडिंग बरोबर वाचताय। जर तुम्हाला वनरक्षक बनायचं असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की बघायचा आहे। का बघायचा आहे तर आपल्याला वनांचं रक्षण करायचं आहे वनरक्षक बनून। मग आपल्याला महाराष्ट्रातील वनांचे प्रकार माहित असले पाहिजे। त्याचबरोबर मित्रांनो, जो काही वन सर्वेक्षण अहवाल आहे लेटेस्ट भारत सरकारचा तो सुद्धा माहित असला पाहिजे। कोणत्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त वन आहे, कोणत्या राज्यामध्ये वनांमध्ये घट झालेली आहे, कोणत्या राज्यांमध्ये वनांचं प्रमाण जास्त आहे, महाराष्ट्रामध्ये काय स्थिती आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जो आहे तो आजच्या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत। आणि आजचं लेक्चर हे तुमच्यासाठी एकदम महत्त्वाचं लेक्चर असणार आहे। हे जे लेक्चर असणार आहे हे तुम्हाला परीक्षेमध्ये 5 ते 6 मार्क जे आहे ते इझिली मिळवून देणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हे लेक्चर स्टार्ट पासून एंड पर्यंत, सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी व्यवस्थितपणे बघायचं आहे। तर मित्रांनो, सुरुवात करूया जबरदस्त व्हिडिओला। बघा, इथं लक्ष द्या, हा आपला सूर्य आहे, ही आपली पृथ्वी आहे। मग सूर्याची किरण पृथ्वीवर सारख्या स्वरूपात पडत नाही। पृथ्वी गोल असल्यामुळे काही ठिकाणी सूर्याची किरण लंबरूप पडतात, तर काही ठिकाणी अशा प्रकारे तिरप्या स्वरूपात पडतात। ठीक आहे, काही ठिकाणी लंबरूप, काही ठिकाणी तिरप्या स्वरूपात। मग आपण जर बघितलं तर जिथे सूर्याची किरण एकदम सरळ लंबरूप पडतात त्या भागाला उष्णता निश्चितच जास्त मिळणार, त्यापेक्षा कमी उष्णता वरच्या भागाला, आणि खूपच कमी उष्णता एकदम वरच्या भागाला। ठीक आहे, मग आपण जर बघितलं त्यामुळे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपल्याला फक्त बर्फ आणि बर्फच बघायला मिळतो। आणि आपण हा जो मधला भाग आहे ज्याला उष्णता खूपच जास्त मिळते, तर तो जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, उष्ण कटिबंध। कटिबंध या शब्दाचा अर्थ असतो प्रदेश, म्हणजे हा कसा प्रदेश आहे, उष्ण प्रदेश आहे। कसा आहे, उष्ण प्रदेश। आणि उष्ण प्रदेशालाच मी काय म्हणू शकतो, उष्ण कटिबंध। ठीक आहे, उष्ण कटिबंध। मग तुम्हाला पहिला पॉइंट लक्षात ठेवायचा आहे की आपण जर पृथ्वीवर बघितलं तर सूर्याची किरण काही ठिकाणी लंबरूप पडतात, त्या एरियाला उष्ण कटिबंध म्हटलं जातं। आणि आपला भारताचा जो काही दक्षिण पार्ट आहे तो उष्ण कटिबंधात येतो, आणि त्यातल्या त्यात आपला महाराष्ट्र जो आहे तो उष्ण कटिबंधात येतो। पहिला पॉइंट झाला क्लिअर, की उष्ण कटिबंध म्हणजे काय। मग आपल्याला आपल्या महाराष्ट्रातील जी वने आहे त्याच्यासमोर उष्ण कटिबंध हा शब्द लागतो, मग त्याचा आपल्याला अर्थ आता सुरुवातीला कळला असेल। ठीक आहे, मग आपल्या महाराष्ट्रामध्ये जी वने आढळतात तर ती उष्ण कटिबंधीय सदाहरित वने, उष्ण कटिबंधीय निमसदाहरित वने, उष्ण कटिबंधीय पानझडी वने, उष्ण कटिबंधीय काटेरी वने। मग आपल्याला उष्ण कटिबंध शब्दाचा अर्थ समजलेला आहे की महाराष्ट्र हा उष्ण प्रदेशात येतो, म्हणून उष्ण कटिबंध हा शब्द वापरला जातो। मग सदाहरित म्हणजे जी वन वर्षभर हिरवे असतात त्यांना म्हटलं जातं सदाहरित वने। जी वन 6 ते 7 महिने किंवा 8 महिने हिरवीगार असतात त्यांना म्हटलं जातं निमसदाहरित वन, कारण ही काही काळासाठी यांची सुकलेल्या स्वरूपात अवस्था असते। त्यानंतर पानझडी वन, तर जी खूप जास्त कालावधीसाठी ज्यांची पानं गळतात अशा वनांना शुष्क पानझडी वन म्हटलं जातं। आणि ज्या वनांची पानं कमी कालावधीसाठी गळतात त्यांना आर्द्र पानझडी असं म्हटलं जातं। आणि काटेरी वन, ज्यांना काटे असतात किंवा जे वृक्ष आहे, समजा लिंबाचं झाड, तर त्याचं खोड असतं, खरबुड असतं, तर तशा वनांचं रूपांतर किंवा तशा झाडांचं रूपांतर जे आहे ते काटेरी वनांमध्ये केलं जातं। बाभूळ, बोर यांना काटे असतात, हे डायरेक्ट निवडुंग, हे डायरेक्ट काटेरी वनांमध्ये येणार। पण चिंचेवर जर तुम्ही चढला तर चिंचेची फांदी तुम्हाला ओरबाडते। ठीक आहे, म्हणजे काट्यासारखी लागते। तर चिंच, निंबाचं जे झाड असतं तर त्याचं खोड जे खरबुडीत असतं ते सगळे कशामध्ये येणार, काटेरी वनांमध्ये येणार। मग आता आपण एक एक वन आणि त्यांचा व्यवस्थितरित्या अभ्यास करूया। तर मग आता बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये इतके वनांचे प्रकार सापडतात 7। उष्ण कटिबंधीय सदाहरित, उष्ण कटिबंधीय निमसदाहरित, उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी, उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी। ठीक आहे, त्यानंतर 4 प्रकार झाले। त्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट 6वा प्रकार सांगतो। बघा, 5वा प्रकार मी तुम्हाला नंतर समजून सांगेल, उष्ण कटिबंधीय काटेरी वन आणि खारफुटीची वन। मग हे जे 2 प्रकार आहे 5 आणि 7 नेमकं काय आहे तर हे आपण पुढे बघणार आहोत। मग आता आपण एक एक वनांचा प्रकार घेऊ। उष्ण कटिबंधीय सदाहरित वन, मग उष्ण कटिबंधीय सदाहरित वनांविषयी काय लक्षात ठेवायचं, यांचं वैशिष्ट्य, हे महाराष्ट्रात कुठे सापडतात आणि यामध्ये कोणते झाडं आहेत हे आपल्याला लक्षात ठेवणं खूपच गरजेचं आहे। मग आपण जर बघितलं उष्ण कटिबंधीय सदाहरित वन, जिथं पाऊस 200 सेंटीमीटर पेक्षा किंवा 2000 मिलीमीटर पेक्षा जास्त असतो तिथं ही वने सापडतात। आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातील ठिकाणांचा जर विचार केला तर सह्याद्रीचा जो काही पायथा आहे, सह्याद्रीचा जो काही टोक आहे, घाटमाथा आहे त्या ठिकाणी, आणि ठिकाणांचा जर विचार केला तर महाबळेश्वर, पाचगणी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, त्यानंतर कोल्हापूर, सातारा, पुणे। ठीक आहे, तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर उष्णकटिबंधीय सदाहरित वने आढळतात। म्हणजे जो काही कोकणाचा एरिया आहे, ठीक आहे, कोकणातील आपल्याला जिल्हे बघायला मिळतात बऱ्यापैकी, आणि जो काही
जो पश्चिम महाराष्ट्राचं एरिया आहे, साताऱ्यामधील महाबळेश्वर झालं किंवा आपण जर बघितलं तर कोल्हापूर इथे मेन्शन आहे, म्हणजे जो पश्चिम महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जे जिल्हे आहे त्या ठिकाणी आपल्याला ही सदाहरित वने आढळतात. मग सदाहरित वनांमधील झाडं लक्षात कसे ठेवायचे, तर त्यासाठी ट्रिक आहे बघा. मी तुम्हाला ट्रिक सांगतो आणि त्यानंतर त्या ट्रिकच्या साहाय्याने झाडं कसे लक्षात ठेवायचे हे सांगतो. बघा, सिंपल ट्रिक आहे. सदाहरित वन जर लक्षात ठेवायचे असेल तर असं लक्षात ठेवायचं की पांढरा नाग बाकावर फाशी घेतो. काय लक्षात ठेवायचं? पांढरा नाग बाकावर फाशी घेतो. मग इथं पांढरा या शब्दावरून पांढरा सिडार नावाचा वृक्ष लक्षात ठेवायचा, नागवरून नागचंपा हा वृक्ष लक्षात ठेवायचा, बावरून बांबू, कावरून कावसी हे दोन वृक्ष लक्षात ठेवायचे, फाशीवरून फ म्हणजे फणस आणि सी म्हणजे सिडार हे वृक्ष लक्षात ठेवायचं आणि एक्स्ट्रा वृक्ष लक्षात ठेवायचं जांभूळ. तर अशा प्रकारे पांढरा नाग बाकावर फाशी घेतो या आधारे आपण उष्णकटिबंधीय सदाहरित वनांमधील वृक्ष इझिली लक्षात ठेवू शकतो. तर इथं जर बघितलं तर पांढरा सिडार, नागचंपा, बांबू, कावसी, फणस, सिडार आणि जांभूळ. यानंतर यांची वैशिष्ट्ये काय मित्रांनो, तर यांची उंची असते 45 ते 60 मीटर, घनदाट असतात, सदाहरित असतात, रुंद पाने असतात. पण आपण जर बघितलं त्यांचं लाकूड कठीण आणि जड असतं, त्यामुळे यांचं आर्थिक महत्व जास्त नसतं, यांचा इंधन म्हणून वापर केला जातो. आता लाकूड कठीण असलं त्यामुळे त्याचं फर्निचर, दरवाजे, सोफा वगैरे ह्या गोष्टी बनवता येत नाही, त्यामुळे त्यांना आर्थिक महत्व इतकं जास्त नसतं, पण इंधन म्हणून वापर केला जातो. यानंतर पुढील वृक्षाचा प्रकार आहे उष्णकटिबंध निमसदाहरित वन. कोणते? निमसदाहरित वन. मग आपण बघितलं सदाहरित वनांसाठी 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पाहिजे होता, पण निमसदाहरित वनांसाठी 150 ते 200 सेंटीमीटर पाऊस जो आहे तो आवश्यक असतो. ठीक आहे, 200 सेंटीमीटर पेक्षा कमी पण 150 सेंटीमीटर पेक्षा जास्त. ही कुठे आढळतात? मग सिलेक्टिव्ह ठिकाणं लक्षात ठेवायची, आंबोली, लोणावळा, इगतपुरी. काय? 3च ठिकाण लक्षात ठेवायची, आंबोली, लोणावळा, इगतपुरी. या 3च ठिकाणावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. यामध्ये कोणते वृक्ष आढळतात? तर सिंपल लक्षात ठेवायचं की तुम्ही काय केलेलं आहे, तुम्ही शहरामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे आणि तुमचं जे शेत आहे तिथं मॅनेजमेंट बघण्यासाठी एक मुलगी ठेवलेली आहे, कुसुम तिचं नाव आहे, ती पूर्ण तुमची शेती हँडल करते. मग तुम्ही काय केलं तर तुम्ही गावाकडे जाता आणि त्या कुसुमला जे काही हिशोब विचारता. ठीक आहे, मग हिशोब कशा प्रकारे विचारता की कुसुम रानातल्या बाबींचा हिशोब कसा होतो सांग की. तुम्ही कुसुमला काय म्हणतात की रानातल्या बाबींचा हिशोब कसा होतो सांग की. मग या ट्रिकच्या सहाय्याने आपण निमसदाहरित वन मधील झाडांची नावं लक्षात ठेवू शकतो. जसं की कुसुम नावावरून कुसुम हा एक वृक्ष आहे, रानातल्यावरून रानफणस हा एक वृक्ष लक्षात ठेवायचा, बाबींचा पहिलं बा म्हणजे बांबू, दुसरं बी म्हणजे बिबळा हे दोन वृक्ष लक्षात ठेवू शकतो. हिशोब या शब्दावरून ही म्हणजे हिक्की आणि ही म्हणजे हिरडा, शो वरून शिवस हा वृक्ष लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर ब वरून बेन आणि बेहडा हे दोन वृक्ष लक्षात ठेवायचे. कसा या शब्दावरून कदंब आणि साल हे दोन वृक्ष लक्षात ठेवायचे. सांग वरून साग आणि की वरून किंजळ हे वृक्ष लक्षात ठेवायचे आहे. तर कुसुम रानातल्या बाबींचा हिशोब कसा होतो सांग की. तर कुसुम वरून कुसुम, रानातल्यावरून रानफणस, बाबींचा वरून बा म्हणजे बांबू, बी म्हणजे बिबळा, हिशोब वरून बरेचसे नावं लक्षात ठेवायचे. ही म्हणजे हिक्की, ही म्हणजे हिरडा, ब म्हणजे बेन आणि बेहडा आणि शो म्हणजे शिवस. श वरून आपल्याला शिवस लक्षात ठेवायचं आहे. कसावरून क म्हणजे कदंब आणि सा म्हणजे साल आणि सांग वरून साग आणि की म्हणजे किंजळ हे वृक्ष आपल्याला लक्षात ठेवायचे आहे निमसदाहरित वनांमध्ये. यांचं वैशिष्ट्य काय आहे मित्रांनो, तर यांची उंची जी आहे ते 20 ते 30 सेंटीमीटर असते, पण यांचा आर्थिक महत्व जे आहे, आर्थिक महत्व ते खूपच जास्त आहे. ठीक आहे, कारण यांच्यापासून मोस्टली सर्व फर्निचर वगैरे बनवलं जातं. यामधील सर्पगंधा नावाचा वृक्ष रक्तदाबावर उपयुक्त असतो आणि धावल नावाचा वृक्ष दम्याच्या विकारासाठी उपयुक्त असतो. यानंतर पुढे जाऊया उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी. आता आर्द्र पानझडी वन कुठे आढळतात, तर जिथे 100 ते 150 सेंटीमीटर पाऊस असतो त्या ठिकाणी आर्द्र पानझडी वने आढळतात. एक्झॅक्ट ठिकाणं सांगायची झाली तर कोल्हापूर, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी आपण जर बघितलं तर आर्द्र पानझडी वने आढळतात. कसे लक्षात ठेवायचे, तर तुम्ही फिरायला गेलात आणि तुमचा ड्रायव्हर तुम्हाला विचारतो की आता कुठे जायचं, मग तुम्ही त्याला काय उत्तर देतात, तर माझे जे मित्र आहे कांचन, कुसुम, पिंकी आणि अर्जुन यांना आवडेल पहिले येरूळ बीच बघायला. तुमचा ड्रायव्हर जेव्हा तुम्हाला विचारतो की कुठे जायचं फिरायला, तेव्हा तुम्ही सांगता की माझे जे मित्र आहे कांचन, कुसुम, पिंकी आणि अर्जुन यांना आवडेल पहिले येरूळ बीच बघायला. मग तुम्ही असं म्हटल्यानंतर
इथं जर कशा प्रकारे ही जी ट्रिक आहे तुम्ही असं म्हणता, मग ही ट्रिक कशा प्रकारे उपयुक्त आहे हे मी तुम्हाला सांगतो. कांचन हा एक वृक्ष आहे, कुसुम हा एक वृक्ष आहे. पिंकीवरून पिंजळ आणि किंजळ हे दोन वृक्ष लक्षात ठेवायचे. अर्जुन हा स्वतः एक वृक्ष आहे. ठीक आहे, तर कांचन, कुसुम, पिंकी आणि अर्जुन यावरून आपण 5 झाडं लक्षात ठेवायची आहे. यांना आवडेल पहिले येरूळ बीज बघायला. आता यांनाचा काही आपल्याला उपयोग नाही, पण आवडेल. ठीक आहे, तर आ म्हणजे आवळा आणि आ म्हणजे आईन, आणि आवडेल या शब्दामध्ये वडे येतं बघा, तर वडेवरून वड लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढे जाऊया. पुढील शब्द पहिले, तर प म्हणजे पळस, ही म्हणजे हिरडा आणि ले म्हणजे लेंडी. तर अशा प्रकारे पहिले या शब्दावरून आपण 3 वृक्ष लक्षात ठेवायचे. येरूळ हा एक स्वतःच वृक्ष आहे. बीच, बीच वरून बी म्हणजे बिबळा आणि च म्हणजे चंदन. तर अशा प्रकारे आर्द्र पानझडी वनांमधील वृक्ष जे आहे कांचन, कुसुम, पिंकी आणि अर्जुन यांना आवडेल पहिले येरूळ बीज बघायला. कांचन स्वतः वृक्ष आहे, कुसुम स्वतः वृक्ष आहे आणि अर्जुन स्वतः वृक्ष आहे. पिंकी जे आहे तर पी म्हणजे पिंजळ आणि की म्हणजे किंजळ. आवडेल आ म्हणजे आईन आणि आ म्हणजे आवळा, आणि वडे या शब्दावरून वड लक्षात ठेवायचं. पहिले, प म्हणजे पळस, ले म्हणजे लेंडी आणि ही म्हणजे हिरडा. येरूळ स्वतःच वृक्ष आहे. बीचवरून बी म्हणजे बिबळा आणि च म्हणजे चंदन. तर अशा प्रकारे आर्द्र पानझडी वन कसे लक्षात ठेवायचे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. यांचं सुद्धा आर्थिक महत्व खूप जास्त आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये यांना एक विशिष्ट नाव आहे अल्लापल्ली. काय नाव आहे? अल्लापल्ली. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अल्लापल्ली हे जे नाव आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर आपल्याला कशाचा अभ्यास करायचा? उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वनांचा अभ्यास करायचा. मग पाऊस कमी कमी होत आहे बघा. आता आपल्याला ही जी वन आहे ही कुठे बघायला मिळतात? जिथे 50 ते 100 सेंटीमीटर पाऊस आहे या ठिकाणी ही वनं आपल्याला बघायला मिळतात. आणि ही जी वन आहे ही महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त प्रमाणात ही वन महाराष्ट्रामध्ये आहे आणि महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त एरिया या वनांनी व्यापलेला आहे. जर आपण बघितलं जळगाव, धुळे, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, अकोला, नांदेड, सातमाळा, अजिंठा रांग, सातपुडा रांग, त्यानंतर सह्याद्रीच्या पूर्वेकडं, ठीक आहे, त्यानंतर विदर्भातील डोंगराळ भाग, या पूर्ण मोठ्या एरियामध्ये आपल्याला ही वनं आढळतात. मग आपण जर बघितलं तर या वनांमध्ये कोणती झाडं आढळतात आणि कसे लक्षात ठेवायचे? तर बघा, अंजना एक कोळी समुदायातील मुलगी आहे आणि बेबी तुमची मैत्रीण आहे. दोन्ही तुमच्या मैत्रिणी आहात. मग तुम्ही काय म्हणतात की बेबी अंजनापाशी 7 खेकडी आणि एक धावडा मासा आहे. बेबी अंजनापाशी 7 खेकडी आणि एक धावडा मासा आहे. मग यावरून उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी वनांमधील झाडं कसे लक्षात ठेवायचे? तर बेबी या शब्दावरून बेल आणि बी वरून बीजसाल हे 2 झाडं लक्षात ठेवायचे. अंजना या शब्दावरून अंजन हा वृक्ष, पाशीवरून पळस आणि शिसम हे 2 वृक्ष लक्षात ठेवायचे. 7 या शब्दावरून सागवान आणि त वरून तेंदू, सा वरून सागवान, त वरून तेंदू. खेकडी, तर बघा खेवरून खैर वृक्ष लक्षात ठेवायचा. आणि पुढचं जे शब्द आहे कडी, खेकडी मधलं कडीवरून हेडी हा शब्द लक्षात ठेवायचा. आणि धावडा हा स्वतःच एक वृक्ष आहे. तर अशा प्रकारे बेबी अंजनापाशी 7 खेकडी आणि एक धावडा आहे. तर बे म्हणजे बेल, बी म्हणजे बीजसाल, अंजनावरून अंजन, पाशीवरून पळस आणि शिसम, त्यानंतर जर बघितलं 7 वरून सागवान आणि तेंदू, त्यानंतर खेकडीवरून खैर आणि हेडी, आणि धावडा हा एक स्वतःच वृक्ष आहे. तर अशा प्रकारे आपण शुष्क पानझडी वनांमधील वृक्ष कशी लक्षात ठेवायची ती बघितली. आपण याचा उपयोग इंधन म्हणून करतो. खैरापासून आपल्याला कात मिळतो आणि यातील बऱ्याचशा झाडापासून डिंक, लाख आणि मध आपल्याला मिळतो. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. उष्णकटिबंधीय काटेरी वन. तर उष्णकटिबंधीय काटेरी वन 50 सेंटीमीटर पेक्षा जिथे पाऊस कमी असतो त्या ठिकाणी बघायला मिळतात. मग जो पर्जन्य छायेचा प्रदेश आहे, पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणजे कोणता? तर सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील जो प्रदेश आहे, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या सर्व जिल्ह्यांचा पश्चिमेकडील जो भाग आहे त्याला म्हटलं तर पर्जन्य छायेचा प्रदेश. मग या पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये तसंच जो मराठवाडा आहे त्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतात? तर उष्णकटिबंधीय काटेरी वन बघायला मिळतात. मग काटेरी वन कशी लक्षात ठेवायची? तर यासाठी ट्रिक आहे 2 बहिणी. आता 2 शब्दाचा अर्थ आहे की बहिणी हा जो शब्द आहे तर यातील प्रत्येक अक्षरापासून 2 झाडं लक्षात ठेवायची आहे. तर ब वरून बोर आणि बाभूळ लक्षात ठेवायचे. ही वरून हिवर आणि हिरडा लक्षात ठेवायचं. नि वरून निंब आणि निवडुंग लक्षात ठेवायचं. तर अशा प्रकारे 2 बहिणी म्हणजे बहिणी या शब्दातील प्रत्येक अक्षरावरून 2 झाडं लक्षात ठेवायची. ब म्हणजे बोर आणि बाभूळ, ही म्हणजे हिवर आणि हिरडा, नि म्हणजे निवडुंग आणि निंब. अशा प्रकारे 2 बहिणी या ट्रिक वरून आपण झाडं कोणती आहे
आणि काय आहे या वनांमध्ये हे लक्षात ठेवायची आहे। आता या वनांमधील झाडांची पानं छोटी असतात, खोल मुळं गेलेली असतात, जाड साल असते आणि खरबुडीत साल असते, टणक लाकूड असतं आणि झाडावर काटे सुद्धा आपल्याला बघायला मिळतात। ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया खारफुटीची वन। मग आता खारफुटीची वन आपल्याला कुठे बघायला मिळतात, तर जिथे मित्रांनो समुद्राचं पाणी आणि जमीन एकत्र येते, ठीक आहे, किंवा जी नद्यांच्या पात्रामध्ये समुद्राचं पाणी येतं खाडीच्या तिथे, त्या ठिकाणी आपल्याला खारफुटीची वनं बघायला मिळतात। म्हणजे खाऱ्या पाण्यात उगणारी वन जी आहे ती खारफुटीची वन आहे। यांनाच कांदळ वन हे दुसरं नाव आहे किंवा खाजन वन हे दुसरं नाव आहे। ठीक आहे, मग आपण जर बघितलं तर किनारपट्टी लगत ही वन येतात। मग कोकण किनारपट्टी लगत आपल्याला ही वन बघायला मिळतात। महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त ही वन रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि या वनांतील एक झाडाचा प्रकार सांगतो, सुंदरी नावाचं झाड आहे। मग सुंदरी नावाचं झाड जे आहे ते भारतातील गंगा नदीचं जिथे त्रिभुज प्रदेश आहे तिथे मोठ्या प्रमाणात आहे, म्हणून गंगा नदीच्या त्रिभुज प्रदेशाला सुंदरबन या नावाने सुद्धा ओळखलं जातं। यानंतर आजच्या लेक्चरचा एक शेवटचा जो काही झाडांचा प्रकार आहे तो उष्ण कटिबंधाशी रिलेटेड नसून उपोष्ण कटिबंधाशी रिलेटेड आहे। मग आपण पृथ्वीवर जर बघितलं की काही ठिकाणी किरण लंबरूप पडतात, तो आहे उष्ण कटिबंध म्हणजे उष्ण प्रदेश, पण काही ठिकाणी जी किरण आहे ती तिरपी पडत होते। उष्ण कटिबंधाच्या वरचा जो प्रदेश आहे त्याला म्हटलं तर उपउष्ण कटिबंध प्रदेश, म्हणजे उष्णता कमी स्वरूपात आपल्याला तिथे बघायला मिळते। मग अशा प्रदेशामध्ये आढळणारी जी झाडं आहे ती आपल्याला महाराष्ट्रामध्ये सुद्धा बघायला मिळतात। मग महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आहे उपोष्ण कटिबंधामध्ये असलेली झाडं, तर ती जर आपण बघितली तर महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, भीमाशंकर आणि गाविलगड या ठिकाणी आपल्याला उपोष्ण कटिबंधामध्ये आढळणारी झाडं बघायला मिळतात। आणि जिथे 250 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस असतो या एरियामध्ये प्रामुख्याने अशी झाडं आपल्याला बघायला मिळतात। आणि ज्या ठिकाणी जांभी मृदा असते त्या ठिकाणी अशी झाडं आपल्याला बघायला मिळतात, उपोष्ण कटिबंधातील झाडं। याचं एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर जांभळा, अंजन, हिरडा, आंबा, बेहडा आणि कारवी हे या वनांमधील वृक्ष आहेत। तर अशा प्रकारे आपण महाराष्ट्रातील जे काही वन आणि वनांचे प्रकार व्यवस्थित अभ्यासलेले आहे। आता आपल्याला जो वन अहवाल आहे, लेटेस्ट वन अहवाल जो आहे तो 2021 मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता, त्याच्याविषयी अभ्यासायचं आहे। तर आपण जर इथं बघितलं मित्रांनो तर जो वन अहवाल आहे तो कोणामार्फत देण्यात येतो, तर पर्यावरण, वन आणि हवामान मंत्रालय जे आहे, हवामान बदल मंत्रालय, केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालय जे आहे यांच्या मार्फत वन अहवाल जो आहे तो देण्यात येतो आणि हा दर 2 वर्षांनी प्रकाशित करण्यात येतो। हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, दर 2 वर्षांनी हा प्रकाशित केला जातो। मग आपण जर बघितलं तर 1987 सालापासून हा प्रकाशित केला जातो आणि 2021 मध्ये जो लेटेस्ट प्रकाशित करण्यात आला होता तो 17वा वन सर्वेक्षण अहवाल होता। आणि आता पुढील अहवाल जो आहे तो याच वर्षामध्ये प्रकाशित केला जाईल, पण अजूनपर्यंत प्रकाशित केलेला नाही। मग आपण जर बघितलं तर या अहवालामध्ये 2 प्रकारची आकडेवारी दिलेली आहे। एक म्हणजे आपल्या देशातील वनक्षेत्र किती कुठं वाढलेलं आहे, वनक्षेत्र म्हणजे जंगल किती वाढलेलं आहे, ठीक आहे, जंगलातील वन किती वाढलेले आहे हे दिलं जातं। आणि दुसरं दिलं जातं वृक्षाच्छादन, म्हणजे समजून घ्या पुणे हे शहर आहे आणि पुणे शहरामध्ये झाडं आहे, बरोबर। मग पुणे शहर काही जंगलामध्ये येत नाही, पण तरी पण पुण्यामध्ये झाडं आहे, म्हणजे या ठिकाणी झाडं किती आहे देशामध्ये हे काउंट केलं जातं जंगला व्यतिरिक्त। एक म्हणजे जंगलांचं प्रमाण काउंट केलं जातं, वनक्षेत्रामध्ये काय बघितलं जातं, जंगलामध्ये किती वन वाढलेले आहे किंवा किती प्रमाणात वन घटलेली आहे। आणि वृक्षाच्छादन म्हणजे एकूणच जंगल सोडता बाकी ठिकाणचे झाडांचं प्रमाण वाढलं की कमी झालं, हे वृक्षाच्छादन या संकल्पनेमध्ये काउंट केलं जातं। मग आपण जर बघितलं तर भारतातील एकूण, ठीक आहे, वृक्षाच्छादन आणि जंगल क्षेत्र यांचा जर विचार केला, ठीक आहे, तर मग काय वाढलं काय कमी झालं किंवा नेमकं काय झालेलं आहे तर ते आता आपण बघूया। बघा, फॉरेस्ट कव्हर म्हणजे जंगलांचं प्रमाण आहे, जंगलांचं जे प्रमाण आहे ते भारताचं जेवढं क्षेत्रफळ आहे त्याच्या 21.71% झालेलं आहे। जो मागचा अहवाल होता 2019चा त्या अहवालानुसार हे जे क्षेत्र होतं ते 21.67% होतं, ते आता जवळपास 0.4% ने वाढून 0.04% ने वाढून 21.71% झालेलं आहे। म्हणजे जे काही भारताचं क्षेत्रफळ आहे, समजा भारताचं क्षेत्रफळ आपण 100% कन्सिडर केलं तर त्याचे 21.71% भारतामध्ये जंगल आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर जर मित्रांनो आपण बघितलं
तर भारतामध्ये जे काही जंगल सोडता इतर वनांचं प्रमाण आहे ते भारताच्या क्षेत्रफळाच्या 2.91% इतकं आहे. किती आहे? 2.91%. आणि पूर्ण भारतामध्ये जंगलामध्ये आणि इतर जो एरिया आहे त्यामध्ये एकूणच जर आपण झाडांचं जर प्रमाण बघितलं, टोटल फॉरेस्ट अँड ट्री कव्हर ऑफ कंट्री, म्हणजे जे काही वनक्षेत्र आणि वन आच्छादन जर बघितलं पूर्ण देशातील, तर 21.71% मध्ये 2.91% जर मिळवलं तर आपल्याला उत्तर मिळतं 24.62%. तर हे भारतातील पूर्ण जंगलांचं आणि जे काही वन आच्छादनाचं जे काही झाडांचं प्रमाण आहे ते भारतीय क्षेत्रफळाचे 24.62% इतकं आहे. किती असायला पाहिजे? तर 33% असायला पाहिजे. आणि भारतामध्ये किती सध्या 24.62% इतकं आहे. तर मी परत एकदा सांगतो, बघा आपल्याकडे जी वन आहे मित्रांनो, तर ती दोन प्रकारे काउंट केलं जातं. एक म्हणजे जंगलांचं प्रमाण किती आहे आणि दुसरं म्हणजे जंगल सोडता इतर शहरांमधील गावांमधील झाडांचं प्रमाण किती. मग जंगलांचं प्रमाण आहे 21.71% भारतीय क्षेत्रफळाच्या आणि झाडांचं प्रमाण आहे जंगल सोडता 2.91% आणि दोन्ही मिळून भारतामध्ये झाडांचं प्रमाण आहे 24.62%. ठीक आहे. आता भारतामध्ये जी काही झाडं आहे तर त्यापैकी 23.75% झाडं हे ईशान्येकडील राज्यामध्येच आहे. म्हणजे ईशान्येकडील राज्य जे आहे त्यांना आपल्या देशाचं फुफ्फुस म्हणून ओळखलं जातं. हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. यानंतर मित्रांनो जे काही वन सर्वेक्षण अहवाल आहे त्यामध्ये ऍडिशनल काही गोष्टी सांगतो. बघा 17 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश अशी आहे की त्यांच्यामध्ये 33% जास्त जंगल आहे. ठीक आहे. तर ते लक्षात ठेवायचं. किती राज्य आणि किती केंद्रशासित प्रदेश? तर 17 राज्य आणि 17 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यामध्ये जे काही जंगल आहे ते 33% जास्त आहे त्यांच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत. ठीक आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आपण जर बघितलं तर खुरटे झुडपं जे आहे तर त्यांच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. म्हणजे तिथे जे जंगल होतं ते नष्ट झालेलं आहे. म्हणजे 5320 चौरस किलोमीटरचं जंगल जे आहे ते नष्ट झालेलं आहे. त्यानंतर आपल्या वनांमध्ये एकूण किती कार्बन डायऑक्साईड साठवला जातो? तर 7204 टन एवढा कार्बन डायऑक्साईड आपल्या वनांमध्ये साठवला जातो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि आपल्या देशातील जे काही 35% वनक्षेत्र आहे याला कधीही वनवा लागू शकतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे वनवा प्रवण क्षेत्र किती आहे? एकूण वनांपैकी 35% इतकं आहे. ठीक आहे. मग आपण जर बघितलं तर आपल्या देशामध्ये खारफुटीची जी वन आहे त्यांचं प्रमाणातही वाढ झालेली आहे. त्यांच्यामध्येही वाढ झालेली आहे. 17 चौरस किलोमीटरने वाढ झालेली आहे. सगळ्यात जास्त वाढ ओडिशामध्ये झाली 8 चौरस किलोमीटरने. दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे 4 चौरस किलोमीटरने वाढ झाली. तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे 3 चौरस किलोमीटरने वाढ झालेली आहे. अशा प्रकारे टोटल वाढ 17 चौरस किलोमीटरने झालेली आहे. आणि एकूण खारफुटीचे क्षेत्र आता सध्या भारतामध्ये 4992 चौरस किलोमीटर एवढं आहे. ठीक आहे. मग अजून तुम्हाला काही आकडेवारी जी आहे ती लक्षात ठेवायची आहे. ती आकडेवारी काय आहे मित्रांनो? तर आपल्याला राज्य लक्षात ठेवायचे. कोणत्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त वन वाढलेली आहे, कोणत्या राज्यामध्ये कमी झालेली आहे. तर आता मी जी आकडेवारी सांगतो ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. बघा इथं पहिला पॉइंट, सर्वात जास्त वनक्षेत्र कुठं आहे? सगळ्यात जास्त वनक्षेत्र कुठं आहे? तर ते लक्षात ठेवायचं मध्य प्रदेश. मध्य प्रदेश मध्ये सगळ्यात जास्त वनक्षेत्र आहे. सर्वात कमी वनक्षेत्र कुठं आहे? सर्वात कमी वनक्षेत्र जे आहे ते कुठं आहे? सर्वात कमी वनक्षेत्र ठीक आहे, इथं जास्त आहे. सर्वात जास्त वनक्षेत्र कुठं आहे? तर मध्य प्रदेश. सर्वात कमी वनक्षेत्र आहे हरियाणामध्ये. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर सर्वात जास्त वनांचं प्रमाण, सर्वात जास्त वनांचे प्रमाण कुठं आहे? तर सगळ्यात जास्त वनांचं प्रमाण आहे मिझोरम मध्ये. कुठे आहे? मिझोरम मध्ये. आणि सर्वात कमी वनांचं प्रमाण कुठं आहे? तर सर्वात कमी वनांचे प्रमाण आहे लडाख मध्ये. आणि लडाख हा केंद्रशासित प्रदेश आहे. राज्य विचारलं तर हरियाणा. ठीक आहे. सगळ्यात जास्त वनांमध्ये वाढ कुठे झालेली आहे? सगळ्यात जास्त वाढ कोणत्या राज्यात झाली? तर सगळ्यात जास्त वाढ झालेली आहे आंध्र प्रदेशमध्ये. सगळ्यात जास्त वाढ झालेली आहे आंध्र प्रदेशमध्ये. आणि सगळ्यात जास्त घट कुठे झाली? वनांमध्ये सगळ्यात जास्त घट कुठे झाली? तर ती झालेली आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. तर हे 6 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या.
सगळ्यात जास्त वन म्हणजे सगळ्यात जास्त झाडं कुठं आहे तर मध्य प्रदेश. ठीक आहे. सर्वात कमी झाडं कुठे आहे हरियाणा. सगळ्यात जास्त क्षेत्रफळाशी तुलना केली तर सगळ्यात जास्त झाडांचं प्रमाण कुठं आहे तर मिझोराम. सर्वात कमी वनांचं प्रमाण लडाख आणि राज्य विचारलं तर हरियाणा. सगळ्यात जास्त झाडांमध्ये वाढ कोणत्या राज्यात झालेली आहे म्हणजे वृक्ष जे 2019च्या तुलनेत 2021 मध्ये कोणत्या राज्यामध्ये वाढलेले आहेत तर ते वाढलेले आहे आंध्र प्रदेशमध्ये. आणि सगळ्यात जास्त घट कुठे झालेली आहे तर ती अरुणाचल प्रदेशमध्ये सगळ्यात जास्त घट जी आहे ती झालेली आहे. तर हे 6 गोष्टी ज्या आहे मोस्ट इम्पॉर्टंट आहे या लक्षात ठेवायच्या. यानंतर जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा वनक्षेत्र वाढलेलं आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त वनक्षेत्र ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण आहे चंद्रपूर आणि गडचिरोली. यामध्ये मात्र घट झालेली आहे. मग आता इथं सुद्धा काही पॉइंट लक्षात ठेवायचं. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त वनक्षेत्र कुठं आहे, सगळ्यात जास्त वनक्षेत्र कुठं आहे तर गडचिरोली. सगळ्यात जास्त वनक्षेत्र कुठं आहे गडचिरोली. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त वनांचं प्रमाण कुठं आहे तर प्रमाण आणि वनक्षेत्र दोन्हीही कुठे आहे गडचिरोलीमध्येच आहे. हा पॉइंट लक्षात ठेवायचा. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी वन कुठं आहे तर मुंबई शहरामध्ये सगळ्यात कमी वन आपल्याला बघायला मिळतात. कमी वन. ठीक आहे. कमी वन क्षेत्र कुठं आहे मुंबई शहरमध्ये. आणि वनांचं प्रमाण कमी कुठं आहे तर वनांचं प्रमाण कमी आहे लातूरमध्ये. कुठं आहे लातूरमध्ये. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आपल्या खारफुटीच्या वनांमध्ये वाढ झाली. आपण बघितलं 4 चौरस किलोमीटरने वाढ झालेली आहे. आणि खारफुटीचं वन सगळ्यात जास्त महाराष्ट्रात कुठे आहे तर आपण जर बघितलं तर ते रायगडमध्ये आहे. आणि सगळ्यात कमी जर बघितलं तर मुंबई उपनगरमध्ये आहे. आणि तिथं सध्या नुकसान होत आहे खारफुटीच्या वनांना. तर अशा प्रकारे आपण वन सर्वेक्षण अहवाल जो आहे 2021 त्याचा व्यवस्थितपणे अभ्यास केलेला आहे. जर तुम्हाला वनरक्षकसाठी बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही आपला ॲप डाउनलोड करा. वेळोवेळी लेक्चरच्या नोटिफिकेशनसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि अभ्यास मित्रचं इंस्टाग्रामचं पेज आहे, तिथं अभ्यास विषयक रील्स तुम्हाला बघायला मिळतील. तर त्यावर फॉलो करा. तुम्हाला वेळोवेळी वेगवेगळी माहिती तुम्हाला समजेल. तर व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत जे वनरक्षकची तयारी करतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि अशाच दर्जेदार व्हिडिओसाठी बघत राहा अभ्यास मित्र. थँक्यू सो मच.